आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07। चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील भाळवणी आळसण परिसरात आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी जोरदार प्रचार दौरा केला। या दौऱ्यात भाळवणी जिल्हा परिषद गट, भाळवणी पंचायत समिती गट तसेच आळसण पंचायत समिती गणात गावोगावी घरभेटी सभा आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला। या प्रचार दौऱ्यात भाळवणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार हिम्मत बाजीराव जाधव आणि आळसंद पंचायत समिती गणाचे उमेदवार रोशन रमेश जाधव हे आमदार बाबर यांच्या सोबत उपस्थित होते। यावेळी जनतेशी संवाद साधताना आमदार सुहास बाबर म्हणाले, आम्ही विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आतापर्यंत केलेली विकास कामे आणि पुढील 5 वर्षाचा ठोस विकास आराखडा जनतेसमोर मांडत आहोत। शब्दांच्या भूलथापांपेक्षा प्रत्यक्ष कामावर आमचा भर आहे। विकास, पारदर्शकता आणि भविष्यातील स्पष्ट विजन हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। शेतकऱ्यांबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की खानापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार करण्यात आले आहे। शेतीसाठी लागणारी वीज आता रात्रीऐवजी दिवसा मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच सुरक्षित आणि सुलभ झाले आहे। सोलर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास जात असून संपूर्ण मतदारसंघातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आरोग्य सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की खानापूर, पारे आणि वेजेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांना आता चांगल्या आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत। आळसंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दिले जाणार आहे। यावेळी भाळवणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हिम्मत जाधव म्हणाले की आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली या भागात मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून तो अधिक गतीने पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू। तर आळसंद पंचायत समिती गणाचे उमेदवार रोशन जाधव म्हणाले की आळसंद गणातील युवक, शेतकरी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम जनतेत राहून काम करेन। केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर माझा विश्वास आहे। आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गती वाढवण्यासाठी जनतेने मला संधी द्यावी। या प्रचार दौऱ्यात महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।